नमस्कार. आज आपण बनवूयात हॉटेलसारखी घट्ट आणि टेस्टी अंडा करी. तर सगळ्यात आधी आपण भाजून घेऊयात सगळे मसाले. त्यामध्ये येईल खोबरे, धने, जिरे, इलायची आणि आवडीचे खडे मसाले. तर करीला घट्टपणा येण्यासाठी मी टाकले आहेत 1 चमचा तांदूळ. तर अंड्यांमध्ये असते हाय क्वालिटी प्रोटीन आणि दिवसभर झालेल्या थकव्यापासून स्नायूंना रिकव्हरीसाठी अंडी खूप मदत करतात. अंड्यांमध्ये असते व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन डी आणि सेलेनियम जे इम्युनिटी वाढवतात. अंडा करी म्हणजे डिनरमध्ये खाण्यासाठी एक चांगला ऑप्शन आहे. तर हा झाला आपला सुका मसाला तयार. तर मिक्सरमध्ये आपण याची बारीक पूड तयार करून घेऊ. हा झाला आपला ड्राय मसाला. मग अंडा करीमध्ये आपण घालतोय कांदा, टोमॅटो, लसूण, आलं आणि कोथिंबीर. आणि त्याच्यामुळे आपल्याला मिळणार आहे फायबर आणि अँटीऑक्सिडंट. हे मसाले पण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. तर ज्यांना वेट लॉस करायचा आहे किंवा ज्यांना शुगर आहे आणि जे लोक जिम करतात त्यांच्यासाठी अंडा करी म्हणजे एक बेस्ट ऑप्शन आहे. तर आता आपण शिजवलेले एग्स थोडेसे तेलामध्ये फ्राय करून घेऊ. फ्राय केल्यामुळे काय होतं, ह्याची टेस्ट थोडीशी बदलते. अंड्यांमध्ये असलेल्या हेल्दी फॅट्समुळं काय होतं, आपले केस गळत नाहीत आणि आपली स्किन चांगली होते. एग्स तुम्ही कोणत्याही फॉर्ममध्ये खाल्ले ना तरी शरीराला फायदाच आहे. म्हणजे जसं की तुम्ही भुर्जी बनवून खाल, ऑमलेट बनवून खाल किंवा शिजवून खाल तर ते शरीराला फायदाच करणार आहे. तर आता आपण हे सगळे मसाले तेलामध्ये भाजून घेऊ. मस्त तेल सुटेपर्यंत भाजायचे आणि नंतर आपला तिखट मसाला वगैरे टाकून घ्यायचा आणि नंतर टाकूया शिजवलेले आणि परतलेले अंडे. तर मी जे हे ड्राय रोस्ट आणि ओले मसाले टाकले आहेत त्याच्यामुळे एग करी खूप जबरदस्त होते. तर मी तुम्हाला सांगितलेली माहिती आणि एग करीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला खाली कमेंट करून सांगा. तर अशाच प्रकारच्या हेल्दी रेसिपीज आणि त्याची संपूर्ण न्यूट्रिशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. टाटा बाय बाय.